पिंपरी चिंचवड मधील टोळी युद्ध पुन्हा तोंड वर काढतंय। पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असताना अनेक टोळ्यांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या होत्या। पण आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन टोळ्या उदयास येऊन सक्रिय होऊ लागल्यात। नुकतीच पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात एक धक्कादायक घटना घडली। बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 2 तरुणांवर हल्ला केला। या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला। पिंपरी चिंचवड येथील निगडीमधील वोट्टा स्कीम येथे ही घटना घडली। आकाश दुंधव वय वर्ष 22 राहणार ओट्टा स्कीम निगडी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा टोळी युद्धाचा प्रश्न ऐरणीवर आला। याबाबत मिळालेली माहिती अशी की निगडीमधील ओट्टा स्कीम येथे बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मागील वादाचा राग मनात धरून 2 तरुणावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी फरार झाले। त्यामध्ये आकाश गोरख धुंधव याचा मृत्यू झाला आणि आनंद उर्फ दादा राजू गवळी हा तरुण जखमी झाला। मृत तरुणाच्या नातेवाईकाने आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे ठरवले आणि सर्वजण निगडी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना धारेवर धरले। निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे कबूल केले। दरम्यान मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पिंपरी चिंचवड मधील 3 टोळ्यांवर मोक्का। मागील 2 महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीत दहशत माजवणाऱ्या 3 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। चिखली, सांगवी आणि तळेगाव MIDCतील 3 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। चिखलीतील टोळी प्रमुख करण रतन रोकळे वय वर्ष 25 राहणार चिंतामणी नगर चिखली आणि त्याचे 12 साथीदार, सांगवीतील टोळी प्रमुख बाबा सैफन शेख वय वर्ष 29 राजीव गांधीनगर पिंपळे गुरव त्याच्या टोळीतील इतर 5 जण आणि तळेगाव MIDCतील टोळी प्रमुख अनिल जगन जाधव वय वर्ष 23 राहणार वराळे तालुका मावळ याच्यासह 6 जणांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती। या टोळीतील आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत। या 3ही टोळ्यातील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापर केला होता। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या या कारवाईला गुंडांनी केराची टोपली दाखवली असं म्हणण्यात काहीच हरकत नाही, कारण अजूनही पोलिसांचा हवा तसा जरब शहरातील गुंडांवर बसलेला दिसत नाही। मोबाईल आणि सोनचाखळी हिसकवणारी टोळी जेरबंद। ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 2 ने मोबाईल आणि सोन साखळी हिसकवणाऱ्या टोळीला जेरबंद केलं होतं। त्यांच्याकडून 4 कोयते, 4 दुचाकी, 1 तलवार, 7 मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता। या प्रकरणी मोहम्मद मुस्ताक सिद्दीकी, पांडुरंग बालाजी कांबळे, तुषार उर्फ बाळ्या अशोक माने आणि अर्जुन संभाजी कदम यांना अटक केली होती, तर त्यांच्या इतर 4 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडी, भोसरी, चिखली परिसरामध्ये दुचाकी अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2 ला यश आले। आरोपी दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला आणि त्याचा तपास करत हा शोध लागला। अखेर या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 ने आरोपींना अटक केली। या प्रकरणी सोन्याचे दागिने विकणारा आणि विकत घेणाऱ्या व्यक्तीला देखील आरोपी करण्यात आले। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक। महिनाभरापूर्वी पुण्यातील नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला। या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या साथीदारांना 6 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णाजी राणोजी आंदेकर, वय वर्ष 67, राहणार नानापेठ, कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर, वय वर्ष 33, तुषार निलंजय वाडेकर, वय वर्ष 24, स्वराज निलंजय वाडेकर, वय वर्ष 20, पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, अमीर खान यांना अटक करण्यात आली। या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलं। आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे, वय वर्ष 29, राहणार आंबेगाव पठार, धनकवडी हा गंभीर जखमी झाला होता। त्याचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला। निखिलचा मित्र अनिकेत दूध भाते, वय वर्ष 27, हा देखील जखमी झाला। दूध भाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। नाना पेठेत बंडू आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे। ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे, अनिकेत दूधभाते मित्र आहेत। सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आखाडे आणि दूधभाते गणेश पेठेतील शीतळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते। त्यावेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला। या घटनेत आखाडे आणि दूधभाते गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनील रणदिवे, सौरभ माने आणि पथकाने पसार झालेल्या आरोपींना अटक केली। मुळात आता या टोळ्यांवरती एवढ्या कारवाया होत आहेत, तरी पण नवनवीन गुंड प्रवृत्तीचे तरुण एकत्र येऊन टोळ्या बनवायची हिम्मत करत आहेत। शहरातील अनेक भागातील तरुण एकत्र येत आपली टोळी बनवतात आणि आपल्या भागातील वर्चस्वावरून वाद करतात। या वादातूनच खून, लूट, खंडणी आणि दहशत पसरवण्यासारख्या गोष्टी सर्रासपणे चालू असतात। यात टोळीचा म्होरक्या भाई बनतो आणि परिसरातील आसपासची पोरं या भाईंचा सपोर्ट मिळावा म्हणून त्यांच्या मागे पुढे करतात। यातच आत्ताची अल्पवयीन पिढी गुंतत चालली आहे। पोलिसांनी आणि या मुलांच्या पालकांनी त्यांच्यावर वेळीच व्यसन घातलेली बरी।